आणि हा पाचपूरचा रेडर निंबादेवीच्या रिंगणामध्ये मला पकडा म्हणून खेळतो आहे आणि त्याला पंच जो निर्णय घेईल .54 1.54 पंचाचा निर्णय अंतिम राहील. आणि हा निंबादेवीचा 5 नंबरचा रेडर पाचपूरच्या रिंगणामध्ये खेळतो आहे. आपल्या संघासाठी यश प्राप्त करतो की नाही बघूया. पुढचा रेडर कॉर्नर मध्ये परत सेंटर मध्ये हात मारून गडीवाद करण्याचा प्रयत्न आदोलट केला, परंतु अजूनपर्यंत त्याला यश प्राप्त करता आलं नाही. आणि कॉर्नर मध्ये अजून सेंटर मध्ये अजून सेंटर मध्ये आणि परत आपल्या रिंगणामध्ये वापस. आणि हा पाचपूरचा रेडर निंबादेवीच्या रिंगणामध्ये शान एंट्री बढिया भक्का इकडून तिकडे तिकडून इकडे शान कॉर्नर मध्ये आणि क्रॉस करून काय आणि हा निंबादेवीचा तुमचा रेडर पाचपूरच्या रिंगणामध्ये इकडून इकडे शान एंट्री भक्का बढिया, परंतु अजूनपर्यंत त्याला यश प्राप्त झालेलं नाही. सेंटर मध्ये कॉर्नर मध्ये सेंटर मध्ये आणि वापस आपल्या रिंगणात. आणि हा पाचपूर निंबादेवीच्या रिंगणामध्ये शान एंट्री भक्का बढिया कॉर्नर मध्ये गडीवाद करण्याचा प्रयत्न, दोन्ही पायाला पट्ट्या बांधून आणि परत आपल्या रिंगणात. बस करत टाइम आउट निंबादेवी. याच्यानंतर होणार आणि टू डायरेक्ट मध्ये निंबादेवीचा 2 नंबर पाचपूरच्या रिंगणामध्ये शान एंट्री भक्कम बढिया शान बढिया, परंतु अजूनपर्यंत त्याला यश प्राप्त करता आलं नाही. शान एंट्री भक्कम बढिया सेंटर मध्ये आणि अशा प्रकारे 1 पॉइंट निंबादेवी. आणि पाचपूरचा सुद्धा रेडरची 2 डायरेक्ट बघूया करो या मरो पॉइंट जर आणल्यास जिवंत नाही तर आणि रेडर आउट निंबादेवी पॉइंट. आणि हा निंबादेवीचा तुळजापुरा 5 नंबरचा रेडर पाचपूरच्या रिंगणामध्ये मला पकडा म्हणत कॉर्नर मध्ये गडीबाद करण्याचा प्रयत्न आटोकाट झाला, परंतु अजूनपर्यंत त्याला यश प्राप्त करता आलं नाही. बढिया आपल्या संघासाठी यश प्राप्त करतो की नाही. शान एंट्री भक्कम बढिया ह्या कॉर्नर मधून त्या कॉर्नर इकडून इकडे परत आपल्या रिंगणात वापस. आणि हा पाचपूरचा 05 नंबर दोन्ही पायाला पट्ट्या बांधून खेळतोय तो निंबादेवीच्या रिंगणामध्ये. शान एंट्री भक्कम बढिया कॉर्नर मध्ये परत सेंटर मध्ये लाट मारून गडीवाद करण्याचा प्रयत्न, अजून कॉर्नर मध्ये अजून सेंटर मध्ये बढिया भक्का आणि परत आपल्या शेवटचे दोन्ही संघाने नम्रताची विनंती 5 मिनिट 25 सेकंद. आणि हा 7 नंबर निंबादेवीचा पाचपूरच्या रिंगणामध्ये आणि क्रॉस करून आपल्या रिंगणात परत. आणि हा पाचपूरचा सुद्धा रेडर क्रॉस करून टाइमपास
करत आणि निंबादेवीचा हा रेडर मंडाले पाचपूरच्या रिंगणामध्ये बघूया आपल्या संघासाठी यश प्राप्त करतो की नाही। शॅन एंट्री भक्कम बढिया शरीराने दष्टपुष्ट असणारा आणि रेडार आउट। दो डायरेक्ट पाचपूरचा दो डायरेक्ट बढिया शॅन एंट्री भक्कम बढिया लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न परंतु अजूनपर्यंत त्याला यश प्राप्त करता आलं नाही। शॅन एंट्री भक्कम आणि अशा प्रकारे आणि हा 5 नंबर निंबादेवी पाचपूरच्या रिंगणामध्ये आणि परत आपल्या रिंगणात वापस 3 मिनिट 25 सेकंद दोन्ही संघांना लक्षात ठेवा। याच्यानंतर होणारा सामना कारेगाव वर्सेस एबीबाई झेरी। दोन्ही संघांनी चेंडूबॅटिंग घालून हा सामना संपतात। टाइमपास करू नका भाऊ, सामना संपतात लगेच चालू। आणि हा निंबादेवी पाचपूरच्या रिंगणामध्ये बढिया इकडून तिकडे तिकडून इकडे शॅन एंट्री भक्कम बढिया आणि परत आपल्या रिंगणात वापस। आणि हा पाचपूरचा सुपर रेडर क्रॉस करून आपल्या रिंगणात वापस। आणि हा दो डायरेक्ट करू आपला मरो 2 नंबर निंबादेवी पाचपूरच्या रिंगणामध्ये आणि त्याची शान प्रकारे पकड झालेली आहे। पॉइंट पाचपूर आणि हा पाचपूरचा सुद्धा डो डायरेक्ट बढिया शेवटचे 2 मिनिट आणि हा निंबादेवीचा रेडर पाचपूरच्या रिंगणामध्ये शॅन एंट्री भक्कम बढिया। याच्यानंतर होणारा सामना कारेगाव वर्सेस एबीबाई झेरी। दोन्ही संघाचे संघनायक आपापला संघ रेडी ठेवा भाऊ, सामना चालू। निंबादेवीच्या रिंगणामध्ये शॅन एंट्री बढिया भक्कम बढिया तुझा बनवला मला निघून आला मस्त। मी घरी आवाज देतो आवाज दिला तू विचार कर नाही दिला आवाज। इथे बल्ल्या लावलाय त्याला कोणी हलवू नका भाऊ। प्रेक्षकांना नम्रताची विनंती, सामना बघण्यासाठी आले, सामना बघा व्यवस्थित। बल्ल्याला कोणी हात धरून हलवू नका किंवा धक्का नको लावा। मंडळाच्या लक्षात आल्यास मग काय करायचं ते करून घेईल। तुम्ही बल्लीला हलवू नका भाऊ। लास्ट रेट सामन्याचं लास्ट रेट
याच्यानंतर होणारा सामना जय बजरंग